मंडळी, मी अपेक्षा, मराठी कॉन्टेंट क्रिएटर. आता श्रावण चालू होणार आहे म्हटल्यावर ना सर्व घराचे ना आम्ही क्लिनिंग करायची ठरवली, कारण आम्ही नॉनव्हेज खातो. आणि नॉनव्हेज खात असल्यामुळे म्हटलं की चला आपण सगळं घर एकदा स्वच्छ करून घेऊया. त्याच्यामुळे एक 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 रोज एक ना एक पहिलं बेड केला, मग किचन केलं, त्याच्यानंतर मग हॉल केला. आता विवानला ना मी शाळेत पाठवलं नव्हतं, कारण मग साफसफाई करताना परत त्याला आणायला जा, सोडायला जा. त्याच्यामुळे म्हटलं चला हा पण घरी आहे तर हा थोडीफार मदत करेन. आणि त्याच्यामुळे ना आपलं घर सुद्धा स्वच्छ होईल पटकन. आणि त्याच्यामुळे आम्ही सकाळपासूनच लागलो होतो, तर तुम्ही बघू शकता आम्ही सगळेच जण ना साफसफाई करायच्या मागे होतो, आणि विवान आम्हाला थोडीफार मदत करत होता. आणि पूर्ण वीक आम्ही साफसफाईच करत होतो, आणि संपूर्ण वीक साफसफाई केल्यामुळे ना आम्ही खूप जास्त दमलो होतो. कारण कंटिन्यू ना आम्ही काम 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 आणि तेच करत होतो. आता इथे माझं फेवरेट काम होतं ते म्हणजे मसाल्याचा डब्बा भरायचा. छानपैकी मसाल्याचा डब्बा भरून ठेवला. आणि त्यानंतर ना जे काही छोटी मोठी कामं होती ना ती केली. आता विवानला आज दुपारी झोपवलं पण नव्हतं, त्याच्यामुळे तो ना जेवढी पाहिजे तेवढी खेळणी काढून ना आपला एकटा खेळत बसला होता. आणि त्याच्यानंतर ना संध्याकाळी म्हटलं की चला आता सगळी कामं आवरली आहेत ना आपली, तर छानपैकी फक्कड असा चहा बनवूया. आणि दुधाच्या टोपातच मी चहा बनवला, त्याच्यामुळे छान त्याला टेस्ट सुद्धा आली होती. आता संध्याकाळी जेवण बनवायची काही ताकद नव्हती, त्याच्यामुळे म्हटलं की चला आपण ना मस्तपैकी हॉटेलमध्ये जाऊया. आता विवान काय बोलतो हे तुम्हीच ऐका. सांग ना तू. कोणाला सांगायचं थँक्यू? सांग ना तू. कोणीही काही चांगलं केलं किंवा आपल्याला दिलं तर त्याला थँक्यू बोलायचं असतं, आणि त्या काकांनी त्याला जेवण वाढलं त्याच्यामुळे त्याला थँक्यू बोलायचं होतं. आणि आम्ही संपूर्ण फॅमिलीने छानपैकी डिनर एन्जॉय केला. चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.